बातमी आपल्या हक्काची। अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खून झाला असल्याची घटना 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये घडली आहे। गजेंद्र विश्वनाथ शिंदे वयवर्ष 55 राहणार खिलारवाडी तालुका सांगोला असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून फिर्याद सौरभ शिंदे राहणार खिलारवाडी तालुका सांगोला यांनी दिली आहे। याबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी यांचा मामेभाऊ सागर इंगोले राहणार खिलारवाडी तालुका सांगोले याने त्याची पत्नी रुपाली आणि वडील गजेंद्र शिंदे या दोघांचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास खिलारवाडी येथील घरी नेऊन फिर्यादी यांच्या वडिलांना जीवे मारणार आहे असं सांगून त्यांच्या बायकोला घेऊन गेला। त्यानंतर गोपाळ चव्हाण आणि मुबारक मुलानी यांना बायकोला दवाखान्यात नेण्याच्या निमित्त करून बसवले। त्यानंतर खिलारवाडी येथील ज्योतिराम जाधव यांच्या वस्तीजवळ वडिलांच्या मोटरसायकलला आडवी घालून त्यांना गाडीत शिवीगाळ करत जबरदस्तीने बसवलं। तेथून गादेगाव वाखरी कराड रोड या भागात वेगाने फिरवलं आणि गादेगावच्या पानपट्टीतून लोखंडी पाईप घेतला। पुढे शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये सायंकाळी 7:15 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास आणून गजेंद्र शिंदे यांना खाली बोलावून घेऊन त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने जोराने वार करून गोपाळ चव्हाण, मुबारक मुलानी आणि त्याची पत्नी रुपाली यांच्या समक्ष जीवे ठार मारून खून केला म्हणून सागर इंगोले राहणार खिलारवाडी यांच्या विरोधात तक्रार असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।